मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, ज्या मान्यवरांमध्ये सगळ्यात पहिलं नाव ज्यांचं आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे आणि आदरपूर्वक सगळ्यांनी त्यांना वंदन केलं पाहिजे असे पद्मभूषण माननीय राजदत्तजी। एका वेगळ्या कारणासाठी मी ते कारण सांगितल्यानंतर आपण टाळ्या वाजवायच्या। काल रात्री मुंबईमध्ये असताना 93 वर्षाच्या राजदत्तजींना चेहऱ्यावरती सूज यायला लागली। डॉक्टरना दाखवलं आणि फार काळजीचं कारण नाही, काहीतरी चावलं असेल असं वाटलं। सकाळी ती सूज खूप वाढली आणि डॉक्टरनी सांगितलं अजिबात जायचं नाही। त्यांची मुलगी इथे उपस्थित आहे, चित्रपटसृष्टीमधली खूप मोठी एडिटर आहे, भक्ती मायाळू। तिने खूप रागवली की बाबा जायचं नाही पुण्याच्या कार्यक्रमाला, 93 वर्ष वय आहे। काही ऐकेनात, म्हणजे मी कोणत्याही परिस्थितीत, आणि त्यांचं वाक्य काय, मग शेवटी मी ज्या वेळेला त्यांना म्हटलं तुम्ही यायचं नाही राजदत्तजी कार्यक्रमासाठी, तुमचा एक व्हिडिओ काढतो आणि तो व्हिडिओ आम्ही दाखवतो, लोक मानतील। ते म्हणाले मला फक्त गाडगे महाराजांना जे ऐकण्यासाठी आलेले आहेत त्यांना हात जोडून नमस्कार करायचा आहे। त्यांच्यावर मी चित्रपट बनवला आहे, नॅशनल अवॉर्ड विनर चित्रपट बनवलेला आहे, त्यांना फक्त मला नमस्कार करायचा आहे। माझ्या दृष्टीने समोर बसलेले सगळे संत गाडगे बाबांचीच रूपं आहेत, हे कालचं रात्रीचं त्यांचं वाक्य आहे। आणि ते आले 4 वर्षांपूर्वी, वयाचे 89 असताना M80 वरती ते मुंबईहून ड्राईव्ह करत एकटे पुण्याला आलेले आहेत। आणि त्यांना जर असं कोणी म्हटलं अजूनही जाऊ शकता, ते तयार आहेत, म्हणजे जातील की नाही ती गोष्ट वेगळी। आणि आत्ता ज्या वेळेला त्यांना मी म्हणत होतो की आता तुम्ही तिथेच बसा, तिकडेच आम्ही तुमचा सत्कार करतो, मग ते न ऐकता पुढे आले आणि मग नंतर मला काय म्हणाले हळूच की तू बोललेलं मला काही ऐकूच येत नाही म्हणून। आपल्याला माहिती असलं पाहिजे, अनेक तारका ज्या आपण बघतो आणि ज्यांचे आपण फॅन्स आहोत, जुने जाणते, अशांना रंगमंचावरनं या चंदेरी दुनियेमध्ये आणण्याचं काम हे राजदत्तजींनी केलेलं आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं नाव नाना पाटेकरांचं आहे। आणि नाना पाटेकर हक्कानी त्यांना फोन करतात, एखादी त्यांच्याकडनं भूमिकाही करवून घेतात, असे अनेक लोक आहेत। लताजींचा त्यांचा खूप जवळचा संबंध होता आणि लताजींच्या अनेक आठवणी, लताजींच्या, आशाजींच्या आठवणी आणि अनेक अशा विभूतींच्या आठवणी या त्यांच्याकडे आहेत। त्यांची स्मृती तल्लख आहे, सगळं त्यांना व्यवस्थित आठवतं। आणि माझं सौभाग्य असं की कॉलेजमध्ये शिकायला मी मुंबईला अंधेरीला होतो, तर त्यांचं घर अंधेरीमध्येच आमच्या घरापासून एक 3 किलोमीटरवरती असल्यामुळे मी त्रास द्यायला त्यांना जायचो। मी 3य वर्ष 1988 साली केलं। त्या 3य वर्षाच्या लगेच नंतर डॉक्टर हेडगेवार जन्मशताब्दी सुरू होणार होती आणि डॉक्टर हेडगेवार हे स्वतः कधीही प्रसिद्धीच्या झोतात न आलेले असे महापुरुष ज्यांनी संघाची स्थापना केली, त्यांच्यावरती डॉक्युमेंटरी बनवण्याचं कर्मकठीण काम कोण करणार, तर तो स्वयंसेवक म्हणजे राजदत्त। आणि अनेक वर्ष मला असं आठवतं, कुठलीही व्यावसायिक कमिटमेंट 6 महिने न घेता, कुठलीही व्यावसायिक कमिटमेंट 6 महिने न घेता संघाच्या कामासाठी वेगवेगळ्या रूपात त्यांनी दिली। डॉक्टर हेडगेवारांवरचा केशव संघ निर्माता ही डॉक्युमेंटरी ही त्यांनी पूर्ण 6 महिने, पैसे घेण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही, दुसऱ्या प्रोफेशनल कमिटमेंट्स न घेता। संस्कार भारती जी संघाची संघटना आहे, स्वयंसेवकांची संघटना आहे कला क्षेत्रामधली, त्याचे अनेक वर्ष कार्याध्यक्ष होते। आणि मग या वयात मी त्यांना अनेक वेळा म्हटलं दत्ताजी तुम्ही दिल्लीला या, दिल्लीला येऊन एक 10-15 दिवस विश्रांती घ्या। आणि मी आणि भक्तीनी थोडं संगनमत करून त्यांना दिल्लीला नेलं, विश्रांतीसाठी नेलं। पहिल्या दिवशी ते त्यांना दिलेल्या सहयोगाला घेऊन संस्कार भारतीच्या कार्यालयात पोचले आणि त्यांनी दिल्ली शहरातल्या संस्कार भारतीच्या स्वतःच्या बैठका लावल्या आणि त्यांनी प्रवास करायला सुरुवात केली। स्वस्थ न बसणारा
कायम ज्यांच्या मनामध्ये मातृभूमीची पीडा आहे, समाजाबद्दलची पीडा आहे, असा व्यक्ती आपल्या समोर आहे. आणि आज मला अभिमानाने हे सांगावंसं वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना यावर्षी पद्मभूषण हा सर्वोच्च पुरस्कार दिलेला आहे. आणि नुकतंच त्यांना पद्मभूषण मिळाल्यानंतर पूजनीय सरसंघचालक मोहनराव भागवतांनी त्यांना बोलवलं नागपूरला आणि त्यांचा सत्कार केला. बरोबर आहे ना? तर असे राजदत्त आजारी असताना देखील आले आणि आपल्या समोर आहे. ते चैतन्य आहे. संत गाडगेबाबां ते खऱ्या अर्थाने कुठलाही चित्रपट बनवायचा म्हणजे त्यांना त्या व्यक्तीच्या भूमिकेत स्वतः जाऊन जगावं लागायचं. हे असं ॲक्टरला करावं लागतं हे सगळ्यांना माहिती आहे, पण ते दिग्दर्शकाला आधी करावं लागतं हे आपल्याला माहिती नाही. आणि तो काळ असा होता की तो चित्रपट बनवायचा आणि त्याचं एडिटिंग करायचं म्हणजे कुठेतरी त्याची रिळं बनवलेली आहेत ती घेऊन एडिटिंगसाठी मुंबईला यायचं आणि 24 तास डोक्यात तोच चित्रपट, दुसरं काही नाही. म्हणजे त्यांच्यावरती बोलण्यासारखं खूप आहे, माझा 1 तास त्याच्यातच जाईल, म्हणून मी आता थांबतो. आपले या ठिकाणी नाना नाशिककरजी समोर बसलेले आहेत, ज्यांनी आपला घाम गाळून पुणे शहरामध्ये भारतीय जनसंघ आणि मग भारतीय जनता पक्षाला उभं केलं. अशा महान विभूतींपैकी नाना नाशिककर आहेत. आणि नानांचा अमृत महोत्सव चालू आहे. त्यांचं 75वं पूर्ण होऊन त्यांना 76वं लागलेलं आहे. त्यांना अजून खूप काम करायचं आहे. संत गाडगे बाबा समरसता सेवा पुरस्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्यासोबत काम करणारे अनेक कार्यकर्ते गेले 10-15 दिवस सर्व धोबी गाठांमध्ये जाऊन प्रवास करत होते, लोकांना भेटत होते. त्या सगळ्या ठिकाणी धोबी समाजाच्या, ज्याला परीट समाज मराठीमध्ये आपण म्हणतो, परीट समाजाच्या सगळ्या लोकांचा एकच प्रश्न असायचा, नानांना बोलवलं एका कार्यक्रमामध्ये, नाना येणार आहेत का? तर आम्ही येणार. इफ नाना इज देअर देन वी आर देअर. म्हणजे इतकी कमिटमेंट परीट समाजाचा अनभिषिक्त नेता पुण्यातला. आणि आणखीन एक ॲडिशन म्हणजे आपल्याला डेक्कन जिमखान्याच्या समोर जे छोटे छोटे 3 फ्लायओव्हर्स दिसतात आणि त्याच्यामध्ये जो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जो पुतळा दिसतो, त्या पुतळ्याची संकल्पना, तो तिथे असला पाहिजे म्हणून प्रयत्न, तो पुतळा बसवणं आणि नुसतं पुतळा तिथे बसवायचा नाही तर त्याच्या अनावरणासाठी अटलजी आलेच पाहिजेत, श्रद्धेय भारतरत्न अटलजी आलेच पाहिजेत हा हट्ट धरला. अटलजी आले, अटलजींनी त्या पुतळ्याचं अनावरण केलं आणि नंतर नाना म्हणाले की चहा पिण्यासाठी माझ्या घरी या. कशी भारतीय जनता पार्टी, कसे आमचे नेते, त्यांनी चहाचा आग्रह धरला. अटलजी झोपडपट्टीमध्ये असलेल्या उपमहापौराच्या घरी जाऊन चहा पिऊन आलेले. हा सगळा इतिहास पुणेकरांना माहिती असला पाहिजे. दुर्दैवाने आज तो फार लोकांना माहिती नाहीये. आपल्या समोर डॉक्टर के लक्ष्मण बसलेले आहेत. डॉक्टर के लक्ष्मण असेच तळागाळामधनं ओबीसी समाजातनं आलेले, जुना आंध्र प्रदेश, पूर्वी स्वयंसेवक, मग भाजपचं कार्य करत करत प्रदेश अध्यक्ष, पूर्ण आंध्र प्रदेशाचे प्रदेश अध्यक्ष. मेरे ख्याल में मैं थोड़ा हिंदी में बोलूँ तो आपको समझ में आएगा. तेलुगु कूड़ा नेनु माట్లాడతాను, उपन्यासम కూడా ఇస్తాను, మీరు అర్థమైంది अंदरू लेदू. मैं भाषण करूंगा तो तेलुगु लोग समझेंगे, इनको नहीं, इनको आएगा, बाकी किसी को नहीं समझ में आएगा. मैं गए 5 साल आंध्र प्रदेश का सह प्रभारी था. वो तेलंगाना के है लेकिन पूर्व आंध्र प्रदेश के अध्यक्ष थे. आंध्र प्रदेश का ऐसा एक गांव नहीं है जहां डॉक्टर के लक्ष्मण जी का प्रवास नहीं हुआ है. आप तालियां बजाते, आप इमेजिन नहीं कर सकते जहां नक्सलियों ने कम से कम 10 युवाओं को उनकी हत्या की है, उनके बलिदान हुए. तरुण लड़कों को नक्सलियों ने मारा है गोलियों से. ऐसे आंध्र प्रदेश में हिम्मत के साथ प्रवास करने वाले हमारे पार्टी के कार्यकर्ताओं को हमें गर्व है. ऐसे डॉक्टर के लक्ष्मण जी अभी राज्यसभा के सदस्य है, ओबीसी मोर्चा के राष्ट्रीय अध्यक्ष है और पार्लियामेंट्री बोर्ड जो होता है उस केंद्रीय पार्लियामेंट्री बोर्ड के डॉक्टर के लक्ष्मण जी आज सदस्य भी है.
और उनको जब मैंने फोन किया कि आपको राष्ट्र संत गाडगे बाबा जयंती के पुणे के कार्यक्रम में आना है, नो इफ नो बट, एका क्षणात डॉक्टर लक्ष्मणजींनी सांगितलं 2 कारण आहेत, मी येणार. पहिलं कारण, राष्ट्रसंत गाडगे बाबा का मैं सम्मान करता हूं. हमारे आंध्र प्रदेश में रजक समाज जो है वो आज तुमच्या माहितीसाठी आजच्या दिवशी गाडगे बाबांची पालखी चालते आंध्र प्रदेशामध्ये. देशभरामध्ये परीट समाज, धोबी समाज, रजक समाज, वेगवेगळ्या नावांनी समाज ओळखला जातो, पण गाडगे बाबांचा तिकडे आज गौरव होतो. म्हणून ते आले. और दूसरी बात उन्होंने बताया, सुनील तुमने बुलाया तो मुझे आना ही है. ये हमारी जो एक बंधन है, बड़े भाई समान है. ऐसे डाउन टू अर्थ हम्बल हमारे नेता. बाकी तो पुणेकरों से आप अच्छी तरह से परिचित है, मैं उनके परिचय में समय नहीं गवाऊंगा. मित्र धीरज घाटे, हम दोनों साथ में प्रचारक थे और हिंदुत्व निष्ठ नेता करके जिनका सबको परिचय है, ऐसे हमारे शहर के अध्यक्ष जी भी है यहाँ पर. आप सब लोग रमेश देव, सीमा देव जी को जानते हैं, कैलाशवासी, दोनों महान कलाकार थे. उनके सुपुत्र अजिंक्य देव जी है, ये तो आपको पता है. लेकिन उनकी यहाँ क्या प्रासंगिकता है, वो कोई स्टार यहाँ पर है इसलिए उनको नहीं बुलाया है. राजदत्त जी की जो धर्म पत्नी थी वो सीमा देव जी की बड़ी बहन थी. तो रमेश देव जी और राजदत्त जी दोनों सगे साड़ू बंधु थे और राजदत्त जी के भांजे होने के कारण आज वो यहाँ पर स्वयं गौरव करने के लिए आए हैं. तो साथियों, थोड़ा सा संत गाडगे बाबा के बारे में मेरे विचार कम समय में मैं रखूंगा, क्योंकि बाकी इन महानुभावों को, खास करके नंद कुमार राउत जी को बुलाया ही इसलिए है कि उन्होंने गाडगे बाबा के बारे में बोलना है. मैं हिंदी में इसलिए बोल रहा हूं कि डॉक्टर लक्ष्मण जी को वो समझ में आ सके. संत गाडगे बाबा, इनके ऊपर मराठी पुस्तक जो स्कूल में पढ़ाया जाता था उसमें एक चैप्टर हुआ करता था, और जब वो चैप्टर सिखाया गया तब पहला परिचय संत गाडगे बाबा का बचपन में मेरा हुआ. और जब वो चैप्टर, और पढ़ाने वाला शिक्षक भी जोरदार था, उसका सिखाने का जो पैशन था, उसका जो तरीका था, वो साक्षात चित्र सामने उतार रहा था. तो रोंगटे खड़े हो गए गाडगे बाबा के बारे में सुनकर. और उसके बाद में राजदत्त जी ने बनाया हुआ देवकी नंदन गोपाला, ये नेशनल अवार्ड विनर फिल्म हमने दूरदर्शन पर, ब्लैक एंड व्हाइट फिल्म, क्योंकि दूसरा कोई चैनल नहीं था उस समय, सिर्फ दूरदर्शन था. हमारे घर में टीवी नहीं था, हमारे सोसाइटी में 5 घर में टीवी था. माता पिता की गालियां खाकर उनके घर में टीवी देखने के लिए हम लोग जाकर बैठते थे, क्योंकि हमें देवकी नंदन गोपाला देखना था. ऐसा एक महान राष्ट्र संत जो स्वच्छता का सबसे बड़ा दूत है. और स्वच्छता की सबसे ज्यादा जरूरत कौन से समाज में है? जो अनपढ़ समाज है, जो गरीब समाज है, जो मजदूरी करता है, ऐसे असंगठित मजदूरों के अंदर स्वच्छता का संदेश देना सबसे बड़ी जरूरत उस जमाने में तो बहुत ज्यादा थी, आज भी वो कम नहीं हुई है. ऐसे समाज में गाडगे बाबा स्वच्छता का जागरण करते थे. किसी भी गांव में जाते थे और सबसे पहले गांव को झाड़ना चालू करते. शी 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 शी, कसं गांव ठेवलंय तुम्ही, ऐसे बोलकर कहीं भी गांव में जाते थे झाड़ना शुरू करते थे. उनको देखकर लोग झाड़ने के लिए लगते थे और सारा समाज गांव को स्वच्छ करने लगता था. किसी भी मराठीत पाठखोरा कागद म्हणतात ना, मतलब एक तरफ छपा हुआ है और पीछे खाली जगह है, इसके ऊपर ऐसे पेन से लिखा जाता था, आज संध्याकाळी इथे गाडगे बाबांचं प्रवचन आहे, आज शाम को गाडगे बाबा का प्रवचन है, ऐसे पेन से लिखा हुआ ओबड़ दोबड़ हस्ताक्षरामध्ये. और किसी भी लाइट पोल को, पेड़ को ऐसे चिपका कर रखते थे. ये पोस्टर्स उनके सभा के पोस्टर्स, और वो ऐसे छोटे छोटे पोस्टर्स देखकर हजारों की संख्या में शाम को गरीब जमा होते थे, हजारों की संख्या में. देखिए क्या मैसेजिंग है. ये मैसेजिंग कोई व्हाट्सएप नहीं है, सोशल मीडिया नहीं है, कुछ नहीं है, लेकिन वो छोटे से लिखे हुए मैसेज को वो गरीब देखता था. आज गाडगे बाबा आए. उस समय बहुत बड़ी समस्या थी अंधविश्वास की, बलि प्रथा की. तो बलि प्रथा और अंधविश्वास की सारी चीजों के अत्यंत खिलाफ
संत गाडगे बाबा थे, उन्होंने जागरण किया, शाकाहार वेजिटेरियन बनने के लिए सबको उद्युक्त किया और बलि प्रथा के खिलाफ बहुत बड़ा जागरण उन्होंने किया। बहुत प्रकार के अंधविश्वासों के खिलाफ मान लीजिए गाडगे बाबा ने मुहिम खोली थी। संत तुकाराम बुआ के वो अनन्य साधारण साधक थे और संत तुकाराम जी के प्रचार का काम वो करते थे। स्वच्छता का काम करते समय भजन करते थे। उनका गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला बहुत सुंदर भजन है और उस फिल्म में वो मन्नाडे ने गाया है और मन्नाडे ने सारा गाना बहुत अच्छा गाया है। एक जगह पर वो सांभाड़ ही तुझी लेकरे बोलते हैं, ड़ की जगह ड बोलते हैं क्योंकि वो बंगाली गायक है, ड़ बोलना मुश्किल होता है। तेलुगु तमिल लोगों को कोई प्रॉब्लम नहीं है, लेकिन इतना बेहतरीन गाना है भजन। मेरी आशा है कि हमारी टेक्निकल टीम जब सम्मान होंगे तब उसको चलाएंगे। एक बात बताए बगैर मैं रुक नहीं सकता गाडगे बाबा के बारे में। तो इंद्रायणी नदी का जो पूरा पात्र है उसकी स्वच्छता का, मतलब किसी भी नदी का पात्र, यहाँ पर इंद्रायणी नदी का, वहाँ चंद्रभागा नदी का पात्र, और उसमें जो बालू रहती थी उसमें गंदगी होती थी। लोग आते थे प्रवचन के लिए, नहाते थे। प्रवचन में गाडगे बाबा बताते थे कि आपने पवित्र गंगा में, हम तो सभी नदियों को गंगा कहते, सभी लोगों ने पवित्र नदी में नहाकर अपने मन को शुद्ध कर लिया, लेकिन अपने शरीर को खराब करने वाला जो गंदगी है उसको अगर आप स्वच्छ नहीं करेंगे, शरीर स्वच्छ नहीं रहेगा, सिर्फ मन स्वच्छ रहकर लाभ नहीं है। सबको स्वच्छता करने के लिए लगाते थे और उनका कोई भी प्रवचन होने के बाद नदी का किनारा बहुत सुंदर रहता था। सामाजिक समरसता मंच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, इन सब लोगों ने एक समस्या को देखा। जब पंढरपुर की वारी होती है तब नदी के पात्र में लोग नहाते हैं वारकरी, और वहीं पर जो है शौच करके चले जाते हैं, और बाद में जो वारी के लोग आते थे वो बर्दाश्त नहीं कर सकते थे, इतनी गंदगी नदी के किनारे छोड़कर जाते थे। और संत गाडगे बाबा के मार्ग पर चलने वाला सामाजिक समरसता मंच, उन्होंने निर्मल वारी अभियान चालू किया और हमारे अगुवाही में टॉयलेट्स लगाकर ये वहां पर सब लोगों को बताया गया कि टॉयलेट्स में शौच कीजिए, नदी को खराब मत कीजिए। आज प्राउडली मैं बता सकता हूं कि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के स्वयंसेवक और सामाजिक समरसता मंच के अगुवाही के कारण आज वारी में आते जाते, मतलब परतीची जी वारी असते उस समय भी नदी का पात्र बहुत सुंदर और स्वच्छ रहता है। शौच के लिए वारकरी उनके लिए लगाए हुए जो शौचालय उसमें जाते हैं। कुठल्याही प्रकारचा बडेजाव नसलेले संत, कभी भी उन्होंने कहा कि मेरा कोई अनुयायी नहीं और मैं किसी का गुरु नहीं। नहीं तो संतों को बहुत एक इच्छा रहते, मेरे लाखों की संख्या में माझे खूप मोठे शिष्य असले पाहिजे, मी गुरु आहे वगैरे, काही नाही। पाया पडायला आलं की पाठीमध्ये जे हातात असेल तर दंडुका पाठीत घालायचा, चल पाया पडायचं नाही। आणि ह्युमर इतकं होतं, इतका विनोदी प्रवृत्ती होती की महिला पाया पडायला यायच्या तर महिला पाया पडायला आल्यावर गाडगे बाबा म्हणायचे, जी बाई माझ्या पाया पडेल तिची सासू लवकर मरणार नाही, आणि मग सगळ्या बायका पळून जायच्या, पाया पडायच्या नाही। हे ह्युमर है, मतलब लोगों को समझाने का तरीका भी। कुठेही असे सोफा सेटवर कधी बसले नाही तर गाडगे बाबा कायम जमिनीवर असं मुटकुळ करून बसायचं। आणि गाडगे बाबा म्हणजे काय, हे वरती जे डोक्यावर आहे ती टोपी नाही आहे, ते मटकाचा जो खालचा गोल तुकडा आहे ते गाडगं आहे, ते डोक्यावर ठेवायचं खापर, आणि ते घेऊन भिक्षा मागायची, शिळं पाकं खायचं। श्रीमंताच्या घरी गेले तरी देखील मोठं चमचमीत अन्न आलं तर नाकारायचं। त्यांना विचारलं, अहो एखाद दिवशी खा ना, ते म्हणायचे आत्ता मी हे खाल्लं, गरीबाकडे गेलो की मला हे आठवेल, ते चांगलं वाटेल, हे वाईट वाटेल, भानगडच नाही, शिळं पाकं द्या, कालची भाकरी द्या, शिळी भाजी द्या, मला ताजं आणखीन सकस आणि चविष्ट अन्न नको। आयुष्यभर हेच तत्व त्यांनी पाळलं। मी बोलायला लागलो तर थांबणार नाही, आणि त्याच्यामुळे गाडगे बाबांच्या अनेक गोष्टी ऐकण्यासाठी राऊतजी आहेत। आज या कार्यक्रमाची ज्यावेळेला कल्पना केली त्यावेळेला मी असा विचार केला की आपल्या शहराला, पुणे शहराला स्वच्छ ठेवणारे जे हात आहेत, मग ते स्वच्छता कर्मचारी असतील किंवा आम्हा सगळ्यांचे कपडे स्वच्छ ठेवणारा जो रजक समाज
किंवा परीट समाज जो आहे त्या समाजातल्या काही गणमान्य लोकांचा आपण इथे समरसता सेवा पुरस्कार देऊन सत्कार केला पाहिजे. म्हणून 100हून अधिक नावं आम्ही काढलेली आहेत. सगळ्यांना जे फेटे लावलेले आहेत ते सत्कारार्थी आहेत आणि प्रत्येक व्यक्तीचा मंचावर सत्कार झाल्याशिवाय कमीत कमी मी तरी मंचावरनं जाणार नाहीये. सगळ्यांचा सत्कार होईल या ठिकाणी. आणि आम्हाला सगळ्यांना शपथ घेतली पाहिजे की संत गाडगे बाबा त्यांचे सगळी मार्गदर्शनं आपण पाळली आपल्या जीवनामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला गाडगे बाबांकडे गेले, लक्ष्मण जी मैं हिंदी में बताता हूँ इस बात को, जब डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर संत गाडगे बाबा के पास गए और बताया मैं हिंदू धर्म छोड़ रहा हूं, तब संत गाडगे बाबा ने बाबा साहेब अम्बेडकर जी को मार्गदर्शन किया, तुम जरूर छोड़ो हिंदू धर्म, लेकिन 2 उपासना पद्धतियों में दलितों को कभी जाने मत देना. एक इस्लाम में कभी उनको जाने मत देना और दूसरा क्रिश्चियनिटी में कभी जाने मत देना. आप सबको ये चीज मालूम रहनी ही चाहिए. सगळ्यांना हे माहीत असलंच पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना बौद्ध धर्मामध्ये नेलं असेल तर त्याच्या पाठीमागे देखील संत गाडगे बाबांचं मार्गदर्शन आहे. आणि आंबेडकरांचं देखील ते विचार होते, त्यांनी अनेक पुस्तकांमध्ये लिहून ठेवलेले आहेत. पण ती पुस्तकं न वाचता गाडगे बाबांनी सांगितलं होतं की या 2 पूजा पद्धतींमध्ये घेऊन जाऊ नकोस दलितांना, भारतात जन्मलेल्या कुठल्याही पूजा पद्धतीत घेऊन जा. अशा थोर गाडगे बाबांचा आदर्श आपण पाळू आणि आपण पुण्याला एक स्वच्छ शहर करू. तुम्ही खूप छान जगदीश भाऊ पुणे विजनचे कार्यक्रम घेतलेत, मी तुमचे सगळे ट्विट पाहिले. तुम्ही एक चांगलं व्हिजन घेऊन चालता, असे नेते पुण्याला हवे आहेत आणि त्याच्यामुळे पुणे स्वच्छ झालं पाहिजे. आंतरराष्ट्रीय दर्जाचं 1 नंबरचं शहर हे पुणे झालं पाहिजे. यासाठी धीरज भाऊ आपण सगळी जण शपथ घेऊ. स्वच्छ पुणे असेल आणि ट्रॅफिक मुक्त पुणे असेल, हा सगळ्यात पहिला अजेंडा घेऊन आपण सगळे कामाला लागू. ट्रॅफिक मुक्त, प्रदूषण मुक्त आणि इतक्या सुंदर नद्या आपल्या 2 आहेत, त्या नद्या बघायला जगानी आलं पाहिजे. शनिवार वाडा बघायला जगानी आलं पाहिजे. महात्मा फुलेंचा जो वाडा आहे भिडेवाडा, तो बघायला जगानी आलं पाहिजे. टुरिझमचं इंटरनॅशनल शहर आपण पुण्याला बनवू. या निर्धारांनी आपण सगळ्यांनी या कार्यक्रमामधनं रजा घेऊ. खूप खूप धन्यवाद.